जय हिंद मित्रांनो. कशा आहात तुम्ही सर्वजण? बरे आहात ना? तर मित्रांनो, आज एका महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत, ते म्हणजे पोलीस भरतीला सुरुवात करू का नको करू. माझं वय वाढत चाललेलं आहे, नक्कीच पोलीस भरती निघणार आहे का? घराची जिम्मेदारी अंगावरती आलेली आहे, मग आता सुरुवात करायची तर कुठून करायची, असे कन्फ्युजन अनेक मुलांमध्ये असतील. किंवा काही मुलं असे असतील, सर यावर्षी 2-3 मार्काने मी राहिलो आहे, पुढच्या वर्षीसाठी मला घराची जिम्मेदारी अंगावरती आली आहे आणि मला आता लगेच पोलीस भरतीला सुरुवात करता येणार नाही, पण काही काळ थांबल्यानंतर मी नक्कीच परत एकदा सुरू करण्याचा प्रयत्न करणार. असे अनेक विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्यूज असणार, प्रश्न पडलेला असणार आणि त्याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून मिळणार आहे. कारण प्रश्न एकाचा नाहीये मित्रांनो, हजारो तरुण वर्गाचा आहे. बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती झाली आणि या पोलीस भरतीमध्ये हजारो विद्यार्थी सिलेक्ट झाले, हजारो विद्यार्थ्यांच्या अंगावरती गुलाल सुद्धा उडवला. पण असे चेहरे, जे चेहरे यशाच्या अगदी जवळ पोहोचले पण यश मिळवू शकले नाही, ते चेहरे कुठेतरी आता शांत होताना आणि कुठेतरी कन्फ्यूज असताना आणि नाराज होताना आपल्याला दिसायला मिळालं. बघा मित्रांनो, पहिली गोष्ट, पोलीस होणं सोपं नाही आणि दुसरी गोष्ट, पोलीस होणं अवघड पण नाही. मी काय वाक्य बोललो ते नीट लक्ष देऊन ऐका. पोलीस होणं सोपं नाही आणि पोलीस होणं अवघड देखील नाही. सगळं काही शक्य आहे, पण या शक्य करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि स्वतःमध्ये असणारी जिद्द तुम्हाला नक्कीच पोलीस बनवू शकते. या वर्षाचा रिझल्ट जेव्हा आम्ही पाहिला, या वर्षाचा रिझल्ट त्या व्यक्तीला मिळाला जो अनेक वर्षापासून मेहनत करत आला. पोलीस भरतीला जवळपास आपले 2-2, 3-3 वर्ष दिले. काही विद्यार्थी असे विद्यार्थी सिलेक्ट झाले, वयाच्या 37व्या वर्षी सिलेक्ट झाले, वयाच्या 35व्या वर्षी सिलेक्ट झाले, वयाच्या 33व्या वर्षी सुद्धा सिलेक्ट झाले. आता एक मुद्दा यामध्ये मी नक्कीच बोलणार. मागच्या वर्षी पोलीस भरतीचं ज्यांचं वय संपलं होतं त्यांना एक संधी मिळायला पाहिजे, यासाठी अहोरात्र नागपूरचा विद्यार्थी मुकुल किनकर यांनी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना यश पण मिळालं आणि त्या यशामधून अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न देखील पूर्ण झालं. सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, वेळ तुमची जर योग्य वेळ आली ना तर नक्की 100% तुम्ही यशस्वी होता, हे सांगायचं आहे. वयाच्या 37व्या वर्षी, वयाच्या 36व्या वर्षी ज्यांनी सर्व अपेक्षा सोडून दिल्या होत्या, वयाच्या 36व्या वर्षामध्ये त्याची स्पर्धा 18 वर्षाची विद्यार्थी, 19 विद्यार्थी, 19 वर्षाच्या विद्यार्थ्याबरोबर स्पर्धा होती आणि ती स्पर्धा त्यांच्या बरोबर कडणं म्हणजे वयामध्ये जवळपास 10 ते 15 वर्षाचा डिफरन्स आणि त्या विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा करणं सोपं नाही आहे. पण म्हणतो ना आपण, तुमची जर जिद्द असेल, तुमची जर मेहनत करण्याची तयारी असेल, तुमचा जर पूर्ण फोकस त्याच्यावरती असेल तर तुम्हाला देव सुद्धा साथ देतो. ही गोष्ट खरी ठरली आणि त्यामागे अनेक जे जुने चेहरे होते, ज्यांनी सगळ्या अपेक्षा सोडून दिल्या होत्या, ते चेहरे सुद्धा यशस्वी झाले. पण याच्या मागे अनेक विद्यार्थी राहून गेलेले आहेत, जे विचार पडले की आता आम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करू का. मी जे अगोदर तुम्हाला एक्झाम्पल दिलं की बाबा यश मिळवायचं आहे ना, आयुष्याचं कल्याण करायचं आहे ना, तर तो तुमच्या कुठल्याही क्षणामध्ये सुद्धा होऊ शकतो. आणि विद्यार्थ्यांचं झाल्याचं सुद्धा एक्झाम्पल आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. आता बघा, जोपर्यंत माणूस यशस्वी होत नाही तोपर्यंत टोमणे मारणाऱ्यांची संख्या किंवा टोचून बोलणाऱ्यांची संख्या कमी नसते. तर तुम्हाला अशा व्यक्तींपासून लांब राहायचं आहे. भले तुमची परिस्थिती खराब असेल, आता कुठेतरी तुमच्यावरती दबाव येत असेल की बाबा नाही, आता पैसे कमवणं गरजेचं आहे, तर तुम्ही एक काम करू शकता. जो तुमचा स्वप्न आहे ना, तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडायचं आहे तुम्हाला. तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचं आयुष्याचं नियोजन करायचं आहे. जर गरज पडली, तुम्ही जॉब करतायत किंवा आता जॉब करणं गरजेचं आहे,
तुमची तयारी 100% झाली होती, परंतु काही कारणास्तव तुम्ही राहून गेलात आणि तुम्हाला तुमच्यावरती जर एकदमच दबाव आहे की आता जॉब करणंच करणं आहे, तर हरकत नाही मित्रा, जॉब करता करता देखील तू पोलीस होऊ शकतो. फक्त काय करायचं आहे, फक्त एकच काम करायचं आहे. दररोज 2 तास ग्राउंडला दे, नंतर तू जॉब कर, काही कर आणि फक्त 2 तास अभ्यासाला दे. जोपर्यंत परीक्षा डिक्लेअर होत नाही तोपर्यंत तुझ्या स्वप्नासाठी तुझ्या वेळेत वेळ काढून 4 तास काढ बस. 2 तास ग्राउंड, 2 तास रिव्हिजन, एवढं जरी काम तू शेवटपर्यंत केलास तर 100% यश मिळणार, ही माझी गॅरंटी आहे. पण एवढंच आहे, पोलीस भरतीचं 3 वाक्य कायम डोक्यात ठेव. एक म्हणजे मेहनत तुला ही करावीच लागणार आहे, दुसरं म्हणजे तुला संयम हे ठेवावंच लागणार आहे आणि तिसरं म्हणजे सातत्य तुला ठेवावंच लागणार आहे. जर या 3 गोष्टी तू मूलभूत आतापासूनच केल्या, यश 100% मिळणार. बघा, कन्फ्युज होऊ नका, नाराज होऊ नका, डिप्रेशन मध्ये जाऊ नका. रस्ते आहेत, एक ना एक दिवस तुमचा नक्कीच येईल. जर एक विद्यार्थी वयाच्या 37व्या वर्षी यशस्वी होऊ शकतो, तर तुम्ही देखील नक्कीच होऊ शकतात. फक्त स्वतःमध्ये आत्मविश्वास कमी पडू देऊ नका, स्वतःवरती विश्वास ठेवा, लोकांची पर्वा करू नका. गरज पडली जॉब करता करता देखील तयारी करा, पण तयारीपासून लांब जाऊ नका. भले तुम्हाला कुठल्याही प्रकारची आता अकॅडमी नाही लावायची, तुम्ही नका लावू. भले तुम्हाला कुठल्या प्रकारचा अभ्यासिका नाही लावायची, नका लावू. फक्त तुम्हाला जे मी 2 काम सांगितले आहे, सकाळी 2 तास ग्राउंड आणि संध्याकाळी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा 2 तास स्टडी, एवढं गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत चालू ठेवा, नक्कीच तुम्हाला यश मिळणार. आणि ज्यांचं वय कमी आहे ना मित्रांनो, तयारीला लागून जावा. तुम्ही हा डोक्यातून विचार काढून टाका की मी फक्त तयारी करतोय, बाकी सगळे आराम करतात. ज्यांना आराम करायचंय त्यांना करू दे. तुला जर यश मिळवायचं आहे ना, तर आराम बाजूला ठेव. ही स्पर्धा परीक्षा आहे. या स्पर्धा परीक्षामध्ये जर तुम्ही थोडे कमी पडले तर मागचा कधी तुमचा पुढे निघून जाईल, गॅरंटी नाही. त्यामुळे तयारीला लाग, तयारी कर. काही मदत लागली तर तुझे शिक्षक, तुझे मित्र जे चांगले असतील किंवा मी सुद्धा सपोर्ट, जे खरोखर मनापासून तयारी करतायत त्यांना कधीही आपला सपोर्ट आहे. नक्कीच त्यांनी तयारीला लागावं. पुढचा मागचा जास्त विचार न करता, भरती डिक्लेअर होईल तेव्हा मी सुरू करणार, हा डोक्यातून विचार काढून टाका आणि तयारी आतापासूनच करा. नाहीतर तुम्ही भरती निघणार त्यावेळेस मी तयारी करेल असं तुम्ही विचार करत बसला तर आता पोरगा 12वी पास झालेला, तो आतापासून तयारीला लागून गेला आहे, तुम्हाला तो कधी मागे टाकून देईल याची गॅरंटी नाही. त्यामुळे जे झालं ते झालं, नव्याने पुन्हा एकदा उठायचंय आणि सुरुवात करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करायचं आहे आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करायचं आहे. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.